रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. पूर्वीच्या काळी मनोरंजनाची फारशी साधनं उपलब्ध नव्हती, तेव्हा लोक त्यांचा फावला वेळ कसा घालवत असत, तर ते एकमेकांशी गप्पा गोष्टी करणं, एकमेकांना कोडी घालणं, उखाणे घालणं, त्यांची उत्तरं शोधणं किंवा घरात बसून बैठे खेळ खेळणं, अशा प्रकारे त्यांचा वेळ घालवत असत. आज आपण असंच एक कोडं किंवा उखाणा पाहणार आहोत. या उखाण्याला किंवा कोड्याला संस्कृतमध्ये प्रहेलिका असं म्हणतात. म्हणजे आजचा श्लोक आहे तो प्रहेलिका या प्रकारचा आहे. याचे दोन प्रकार असतात, अंतर्लापिका आणि बहिर्लापिका. अंतर्लापिकेमध्ये त्या कोड्याचं उत्तर त्या श्लोकातच लपलेलं असतं. बहिर्लापिकेमध्ये मात्र आपल्याला कोड्याचं उत्तर बाहेरचा शब्द घेऊन द्यावं लागतं. तर उत्तर शोधताना आपल्याला शब्दांची जोड किंवा फोड करावी लागते. जोडणी किंवा हे शब्द तोडणं हे एक कौशल्याचं काम आहे. तेच आपल्याला उत्तर शोधताना करायचं असतं. आपण आधी श्लोक ऐकू, कोडं ऐकू आणि नंतर त्याचं उत्तर शोधू. आता श्लोक असा आहे, सदारी मध्यापि न वैरीयुक्ता नितांत रक्तापि सितैव नित्यम यथोक्तवादिन्यपि नैव दूतिका का नाम कांतेति निवेदयाशु. आता सदारी मध्यापि, सदारी मध्या हे या कोड्याचं जे उत्तर आहे त्याचं विशेषण आहे. ते स्त्रीलिंगी आहे. याचा अर्थ या कोड्याचं जे उत्तर येईल ते सुद्धा स्त्रीलिंगी शब्द आहे तो. सदारी मध्या. आता याची जर फोड आपण अशी केली, सदा म्हणजे सतत, अरी मध्या म्हणजे शत्रू. अरी म्हणजे शत्रू, आणि जी शत्रूंच्या मध्ये असून सुद्धा न वैरीयुक्ता, तिला शत्रू नाहीत. शत्रूंच्या मध्ये असून सुद्धा शत्रू नाहीत. आता हा किती विरोधाभास आहे. पुढच्या ओळीमध्ये तिचं दुसरं वैशिष्ट्य सांगितलं आहे, नितांत रक्तापि सितैव नित्यम. ती नितांत रक्ता म्हणजे अतिशय लाल रंगाची असून सुद्धा सितैव नित्यम. सित म्हणजे श्वेत. ती नित्य म्हणजे नेहमी पांढरी असते. लाल रंगाची असून सुद्धा पांढरी असते. म्हणजे हा पण एक विरोधाभास झाला. लाल रंगाची असून सुद्धा पांढरी कशी काय, असा आपल्याला प्रश्न पडतो किंवा त्याचा आपल्याला अर्थबोध होत नाही. त्याच्या पुढची ओळ आहे, यथोक्त वादिन्यपि नैव दूतिका. यथोक्त वादिनी, उक्त म्हणजे सांगितलेले, बोललेले, आणि यथा म्हणजे ज्याप्रमाणे. यथोक्त वादिनी म्हणजे बोलणारी. जसं सांगितलंय तसंच ती बोलणारी असून सुद्धा ती दूतिका नाही, कुठल्याही राजाची दूती नाही. पूर्वी राजे लोकांच्या दरबारामध्ये दूत किंवा दूतिका असत. त्यांना राजाचा निरोप अगदी ज्या शब्दात राजाने दिलेला आहे त्याच शब्दात दुसऱ्या राजाला सांगायची त्यांची कर्तव्य असायचं त्यांचं. त्यामध्ये ते मनाने कुठलाही फेरफार करू शकत नसत. त्यामुळं असं म्हटलं की यथोक्त वादिन्यपि नैव दूतिका. ही या कोड्याचं जे उत्तर आहे ते सुद्धा अगदी यथोक्त वादिनी, जसं सांगू तसंच बोलणारं आहे. पण नैव दूतिका, ती काही कोणाचीही दूत नाही. का नाम कांतेति निवेदयाशु. का नाम, काय नाव आहे सांग बरं. कांता इति, कांतेति म्हणजे कांता इति. कांता म्हणजे स्त्री किंवा पत्नी, हा अर्थ आपल्याला माहीत आहे. तर काय नाव आहे बरं अशा स्त्रीचं. निवेदय आशु. आशु म्हणजे पटकन, झटकन. निवेदय म्हणजे सांग, सांग पाहू पटकन कोण आहे अशी. आपण आत्ता जी फोड केली त्यामध्ये आपल्याला उत्तराच्या दृष्टीनं कुठलाही संकेत किंवा क्लू मिळत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, उत्तर शोधण्यासाठी शब्दांची वेगळ्या प्रकारे फोड करावी लागेल. आता ती कशी करायची ते पाहू. सदा, आपण मगाशी सदा अरी मध्या अशी याची फोड केली होती. आता आपण त्याची फोड अशी करू, सदा री मध्या. री हे अक्षर ज्याच्यामध्ये आहे अशी. न वैरीयुक्ता, री हे अक्षर तिच्यामध्ये आहे. नितांत रक्तापि सितैव नित्यम. सितचा आपण मगाशी अर्थ काढला होता श्वेत, पण सितचा अर्थ आहे सकाराने युक्त. म्हणजे याचं जे उत्तर आहे त्याच्यामध्ये री हे अक्षर मध्ये आहे, हे त्यांनी पहिल्या शब्दातच सांगितले. आणि सित म्हणजे सकाराने युक्त आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये स हे अक्षरसुद्धा आहे. आणि यथोक्त वादिन्यपि नैव दूतिका, ह्याचं जे उत्तर आहे ती जसं सांगितलं तसं बोलतेच, पण ती दूती नाही. हा अर्थ जसाचे तसाच आहे. का नाम कांतेति निवेदय आशु. कांता या शब्दाचा अर्थ आपण आधी स्त्री किंवा पत्नी असा घेतला होता, पण याचा दुसरा अर्थ होतो का अंता. अंत म्हणजे शेवट, ज्याच्या शेवटी का हे अक्षर आहे अशी ती कांता.
निवेदय आशु, निवेदय म्हणजे सांग, आणि आशु म्हणजे झटकन पटकन. तर अशी कोण आहे ज्याच्यामध्ये री हे अक्षर आहे, सकाराने युक्त तो शब्द आहे, आणि शेवटी का हे अक्षर आहे. हे सांग बरं पटकन, ओळख पाहू पटकन, असं या कोड्याचं अर्थ आहे. आता याचं उत्तर काय आहे, ते सकाराने युक्त आहे आणि री हे अक्षर मध्ये आहे आणि का हे शेवटी आहे. म्हणजे री का ही दोन अक्षरं तर आपल्याला मिळालीच आहे. मग पहिलं अक्षर काय, सकाराने युक्त असलेलं सा, सारिका, असं या कोड्याचं उत्तर आहे. सुटलं की नाही कोडं, आवडलं ना. तर हे असले कोडे आपल्याला आवडत असतील किंवा उखाणे प्रहेलिका आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. दुसरे एक मला असं सांगायचं आहे की माझ्या एका माननीय श्रोत्यांनी रावण रचित शिवतांडव स्तोत्रम याविषयीसुद्धा विवेचन करावं अशी एक सूचना केली होती. जर माझ्या श्रोत्यांपैकी अनेकांनासुद्धा हे ऐकायची इच्छा असेल तर कृपया मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवावे, मी त्याचेसुद्धा काही भाग करेनच. आणि अनेक श्रोत्यांनी सांगितलं होतं की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सुभाषितं लिहित जा. मी तर स्क्रीनवर सुभाषितं लिहितेच, पण आतापासून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सुभाषितं देत जाईल. आपण ही सुभाषितं ऐकता आणि त्यावर अभिप्रायही देता, आपल्याला ती आवडतात, कारण ही दाद खरोखर त्या सुभाषितकारांना आहे. मी तर फक्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे. तर आपण ह्या ऐकता याच्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देते, आपली खूप खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह.